हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन अ सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स, आज आपण बघत आहोत फर्स्ट स्टँडर्डचा सब्जेक्ट आहे इंग्लिश. ती तुमची बुक आहे माय इंग्लिश बुक. यामधला 1.9 चॅप्टर फन विथ साऊंड्स. त्यामध्ये साऊंड्स दिलेले आहेत. जे लेटर्स आहेत ते आहेत डी, एफ, एम, एन एंड ई. ओके. सो स्टुडंट्स, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. खाली जो बेल आयकॉन दिसतो याच्यावरती बटन प्रेस करा, सो दॅट तुम्हाला इथून पुढचे सुद्धा जे चॅप्टर्स आहेत किंवा फर्स्ट स्टँडर्डशी रिलेटेड जे तुमची एक्झाम आहे याच्या एक्झामचे जे पेपर्स आहेत जेव्हा मी अपलोड करीन त्याचे नोटिफिकेशन मिळेल, तेही बघता येतील. ओके. सो लेट स्टार्ट टू द 1.9 फन विथ साऊंड्स डी, एफ, एम, एन, ई. तर स्टुडंट्स, आपले जे लेटर्स आहेत फ्रॉम ए लेटर टू झेड लेटर, या लेटर्समध्ये जे काही लेटर्स आहेत हे काय आहेत, ओवेल्स आहेत, आणि काही लेटर्स आहेत हे काय आहेत, साऊंड्स आहेत. तर त्यामधलेच आपल्याला साऊंड्सची जी काही जे ते लेटर्स दिलेले आहेत डी, एफ, एम, एन, ई, तर या लेटर्सची जी काही मजा असते ती ते बघायची आहे. राईट. सो चला, हे पेज नंबर 14 वरती तुमचा हा चॅप्टर आहे आणि त्यामध्ये क्वेश्चन ए दिलेला आहे. लुक, लिसन अँड रिपीट. खूप सोपा चॅप्टर दिलेला आहे. जस्ट तुम्हाला हे जे लेटर्स आहेत, हे जे साऊंड्स आपण म्हणतो त्याला, या साऊंड्सची इथे तुम्हाला इंट्रोडक्शन करून घ्यायचे आहे. ते रीड करायला शिकायचे आहेत. त्याच्यापासून जे फॉर्मेशन वर्ड आहेत हे वर्ड रीड करायला शिकायचं आहे. त्याचं मिनिंग काय आहे हे शिकून घ्यायचं आहे. ओके. सो फर्स्ट आपल्याला स्टार्ट करूयात आपण. फर्स्ट घेऊयात आपण डी साऊंड. ओके. सो डी साऊंड पासून डेन, डोअर, डॉल, डक. तर त्यांनी दिलेले आहेत हे 4 एक्झाम्पल. डी फॉर डेन, डोअर, डॉल, डक. नाव आपण थोडे इंट्रोड्यूस करूयात. डी डॉट, देन ड्रम, नेक्स्ट डीप. ओके. सो आपण त्याच्यामध्ये 3 एक्स्ट्रा घेतलेले आहेत फॉर मोर इन्फॉर्मेशन. नेक्स्ट साऊंड आपण बघणार आहोत एफ. सो एफ साऊंड बघा, तुम्ही प्रोनाउन्सिएशन बघा, नीट करायचं आहे. एफ त्यावरून येतं फॉक्स, फॅन, फिश, फार्मर. राईट. देन एक्स्ट्राचे आपण बघणार आहोत फ्लॉवर, फॅट, फ्लॅट. ओके. तर इथे बघा, कन्फ्युजन करायचं नाही. फॅट आणि फ्लॅट. ओके. सो हे आपण एक्स्ट्राचे एक्झाम्पल बघितले आहेत. नेक्स्ट बघणार आहोत आपण ई लेटर. ई वरून याचा साऊंड कसा आहे ना बघा. एग, एलिफंट. ई फॉर एट, EIGHT, एट. एटचं स्पेलिंग बघायचं आहे व्यवस्थित. ई पासून स्टार्ट होतं. ई साऊंड इथे यूज केलेला आहे. EIGHT. राईट. देन एल्बो, ELBOW, एल्बो. तर इथं ईचा साऊंड कसा येतो बघा. एल्बो. ई आपल्याला त्याच्या साऊंडमध्ये येतं का नाही, पण पुढे स्पेलिंगमध्ये ई राईट केलेला आहे इथे बघा. एल्बो असं म्हणतो आपण. त्याचप्रमाणे आणखीन एक्झाम्पल बघूयात. जेट. तर जेटच्या स्पेलिंगमध्ये ईचं साऊंड बघा, ईचं प्रोनाउन्सिएशन कसं येतं बघा. जेट. राईट. ई तिथे साऊंड येतो. नेट. नेटच्या प्रोनाउन्सिएशनमध्ये सुद्धा नेट, ईचा साऊंड येतो. राईट. त्याचप्रमाणे टेन. टेनचं जेव्हा आपण प्रोनाउन्सिएशन करतो तेव्हा टेन त्याच्यामध्ये ईचा साऊंड येतो. राईट. तर हे झाले अदर एक्झाम्पल्स. याचप्रमाणे नेक्स्ट आपण बघणार आहोत. नेक्स्ट आहे एम. तर एम पासून जे वर्ड आहे त्याच्यामध्ये मग, मँगो. मँगोच्या प्रोनाउन्सिएशनमध्ये मँगो बघा. मॅट. एमचं प्रोनाउन्सिएशन बघायचं आहे. मोबाईल. ओके. एम. त्याचप्रमाणे मून, मिल्क आणि माऊस. राईट. देन नेक्स्ट आपण बघणार आहोत. नेक्स्ट आहे एन. तर एन हा जो लेटर आहे याचा साऊंड कसा येतो बघा. हा त्याचे एक्झाम्पल. नर्स. राईट. नेल, नेस्ट अँड नोज. आणि अदर एक्झाम्पल
इंक. आता इंक हा जो वर्ड आपण म्हणणार त्याचं प्रोनाउन्सिएशन कसं येतं, इंक. तर एन याच्यामध्ये एनचा साऊंड येतो, राईट. देन एंड. एंड म्हणत असताना एंडच्या मध्ये एनचा साऊंड येतो, राईट. एंड एन येतं मध्ये. अँड. अँड म्हणत असताना हे प्रोनाउन्सिएशन अँड हे करत असताना एनचं मध्ये प्रोनाउन्सिएशन येतं, राईट. म्हणजेच एनचा साऊंड येतो ते. तर स्टुडंट इथे आपण हे जे सगळे साऊंड्स आहेत हे बघितलेले आहेत, राईट. तर आता नेक्स्ट पेज जे आहे, नेक्स्ट पेज दिलेलं आहे आपल्याला 15. त्याच्यावरती बी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ट्रेस द लेटर्स विथ युअर फिंगर ऑर पेन्सिल्स. स्टुडंट्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ओके, बी ॲक्टिव्हिटी आपल्याला ट्रेस करायची आहे. तर हे जे सगळे लेटर्स त्यांनी दिलेले आहेत, DFEAMNN, राईट. तर त्यांनी जे लेटर्स दिलेले आहेत हे लेटर्स ट्रेस करत असताना त्याची डायरेक्शन कशी असली पाहिजे हे सुद्धा इथे सांगितलेलं आहे. तर 1 2 3 4 लाईन्स आहेत, राईट. तुमची जी 4 लाईन्सची बुक असते या बुकमध्ये हे लेटर ट्रेस करण्याची प्रॅक्टिस करायची आहे, राईट. सो 4 लाईनची बुक घेतलेली आहे. याच्यामध्ये ट्रेस करत असताना डी ट्रेस करत असताना बघा कसं सांगितलं आहे. फर्स्ट डायरेक्शन त्यांनी दिलेलं आहे, इकडून हे असं आणि देन असं. एफचं पण तसंच दिलेलं आहे. सी एफ साठी इथून स्टार्ट केलेलं आहे, हाफ कर्व, देन स्टँडिंग लाईन अँड देन स्मॉल स्लिपिंग लाईन. हे झालं एफ. डी बघा, पहिला 1 2 3 लाईनमध्ये स्मॉल डी कम्प्लीट केलेलं आहे. एफ 1 2 3 लाईनमध्ये एफ कम्प्लीट केलेलं आहे. नाव ई बघायचं आहे आपल्याला कसं राईट करायचं. 1 2 3 4 लाईन्स आहेत, त्यामधल्या मिडल 2 लाईन्स या ब्ल्यू असतात. हे मिडल 2 लाईन्समध्ये ई राईट अप करायचं, प्रॅक्टिस करायची आहे. ई साठी काय केलेलं आहे, जस्ट लाईक दिस. ओके. देन एम. एम साठी सुद्धा मिडल ज्या 2 ब्ल्यू लाईन्स आहेत त्याच्यामध्ये एम ट्रेस करण्याचे प्रॅक्टिस करायचे आहे. फर्स्ट त्यांनी अशी डिरेक्शन दिली आहे, देन नेक्स्ट अँड देन नेक्स्ट, राईट. एम साठी एन साठी सुद्धा फर्स्ट अँड सेकंड, राईट. सो या पद्धतीने तुम्ही तुमची जी सेपरेट जी लेटर्सची 4 लाईन्सची बुक असेल याच्यामध्ये हे सगळे लेटर्स ट्रेस करून घ्या. नेक्स्ट सी ॲक्टिव्हिटी, लुक लिसन अँड रीड. बघा, त्यानंतर तुम्ही व्यवस्थित ते ऐका आणि रीड करायला शिका. तर इथं आपल्याला साऊंड दिसतो आहे टी आणि यापासून आपल्याला हे वर्ड बनवायचे आहेत. काय येणार, PET पेट, MET मेट अँड NET नेट. नेक्स्ट इथे एन दिलेला आहे, सो PEN पेन. तर एनचा साऊंड कसा येतो बघा, पेन न येतो, राईट लास्टला. देन DEN डेन, एन साऊंड येतो बघा. TEN टेन, एन साऊंड इथे वेगळा येतो. तसंच डीचं BED बेड, डीचा साऊंड येतो. FED फेड, ड साऊंड येतो, राईट. तर आपल्याला इथं हे साऊंड शिकायला मिळाले आहेत. त्याचबरोबर आता इथे जे स्पेलिंग दिलेले आहेत, PET पेट, BED बेड, PEN पेन, DEN डेन अँड NET नेट, हे स्पेलिंग तुम्ही जसेच्या तसे बघून खाली राईट करायचे आहेत. तर स्टुडंट, याचबरोबर आपला हा जो चॅप्टर होता इथे कंप्लीट झाला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवा. आणि इतर कुठल्या विषयाचे तुम्हाला असेच व्हिडिओ हवे असतील तर त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. थँक्यू.